शिकावी, पुढे यावी आणि आपलं नाव सगळ्यांनी मोठं करावं असं त्याचं तळमळीमुळे त्या एवढं ते जीत घेतात आणि समाज कार्य करतात. आज तसं जर पाहिलं तर हे सामाजिक कार्य तर करतातच, पण धार्मिक कार्य म्हणजे आषाढी एकादशीला एवढी 300 बस पंढरपूरला पाठवलं. जवळ 15-16 हजार लोकांची व्यवस्था जाण्याची, येण्याची, राहण्याची, खाण्यापिण्याची अगदी व्यवस्थित सांभाळून आणि घरी येईपर्यंत त्यांनी एवढी काळजी घेतली. एवढी काळजी आपण जीवनात एकदा पण कधी आपल्याला घडू शकत नाही, आपण जाऊ शकत नाही. पण एवढं मोठं पुण्य आज आपण कमावलंय आणि दिदींनी सुद्धा ते 7 पिढ्यांना पण संपणार नाही एवढं मोठं पुण्य दादांनी ताईंनी कमावलेलं आहे. आणि अशी समाजसेवा आणि धार्मिक कार्य सुद्धा त्यांच्या घडत राहावं, त्यांना परमेश्वर उदंड आयुष्य देवो हीच आपली सर्वांच्या वतीने भगवंताच्या मी प्रार्थना करते आणि माझे मनोगत संपवते. अशाच पद्धतीनं भव्य पुष्पहार आणण्यात आलेला होता आणि आदरणीय ताईंचं भव्य पद्धतीने स्वागत वाडा तालुका जिजाऊ संघटनेच्या वतीने करण्यात आलेलं. आजही त्याच गोष्टीची पुनरावृत्ती करून आदरणीय ताईंचं या ठिकाणी यथोचित स्वागत सत्कार होतोय. स्वप्नीलजी ठाकरे असतील, त्याचबरोबर सर्व या ठिकाणी जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय